वाशिम जिल्ह्यातील शालेय पोषण आहारात पोषण कमी, भ्रष्टाचाराची हमी. वाशिम जिल्ह्यात सन 2018 ते 2023 विद्यार्थ्यांच्या ताटातील घासच गायब पावत्यामधील धक्कादायक तफावत उघड. वाशिम जिल्ह्यातील शालेय पोषण आहार योजनेत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचाराचा संशय अधिक समोर आलेला पोचपावत्यांनी प्रशासन हादरले. विद्यार्थ्यांना पोषण देण्यासाठी शासनाकडून पाठवण्यात आलेल्या धान्याचा मोठ्या प्रमाणात अफार झाल्याची धक्कादायक कागदपत्रातून स्पष्ट होत आहे. एकाच शाळेसाठी एकाच कालावधीतील एकाच स्वरूपाच्या पावत्यामध्ये धान्याच्या वजनात मोठा फरक असा शालेय पोषण आहार घोटाळा. जगदंब एंटरप्राइजेस बीड या नावाने तयार करण्यात आलेल्या पावत्यामध्ये शासकीय तांदूळ वाहतुकीचे वेगवेगळे आकडे उपलब्ध. 5 पावत्यांमध्ये 1000 किलोचा फरक. विद्यार्थ्यांचा घास कोणाच्या गोदामात पोहोचला विशेष सर्व पावत्यावर संबंधित मुख्याध्यापकाच्या माघारी खोटे शिक्के, खोट्या सह्या, साक्षऱ्या आहेत. त्यामुळे ह्या प्रकारात मुख्याध्यापक वगळता पुरवठादार व अधिकारी कर्मचारी यांची भूमिका संशयास्पद वाटते. एकाच कालावधीतील 2 वेगवेगळ्या पावत्यांमध्ये एवढा मोठा फरक कसा? जर एक पावती खरी असेल तर दुसरी खोटी कोणाच्या सांगण्यावरून? तर दोन्ही अधिकृत असतील तर शासनाची फसवणूक कोणी केली? यातील तक्रारदाराने शेकडो पुरावे असल्याची माहिती दिली आहे. यातील निपक्ष चौकशी झाली नाही तर मोठा भ्रष्टाचार उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावत्यामधील फरक. एका पावतीमधील 2100 किलो तांदूळ तर दुसऱ्या पावतीत 1250 किलो, तब्बल 850 किलो तांदळाचा फरक. दुसऱ्या पावत्यामध्ये एकाच पावतीत 350 किलो तर दुसऱ्या पावतीत 200 किलो, ह्यात 150चा फरक. डाळी, मसाल्या, कडधान्यांमध्ये मोठा फरक. पावतीत 70 किलो हरभरा, 75 किलो हरभरा. मूग डाळ 150 किलो, वाटाणा 135 किलो. दुसऱ्या पावतीत तूर डाळ 50 किलो, हरभरा 55 किलो, मूग डाळ 100 किलो, वाटाणा 85 किलो. तूर डाळमध्ये 20 किलो कमी, हरभरामध्ये 20 किलो कमी, मूग डाळ 50 किलो कमी, वाटाणा 50 किलो कमी असल्याचा असा फरक दिसत आहे. प्रतिनिधी किसन काळे.